झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईमध्ये मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर 15 डब्यांची लोकल धावण्यासाठी आवश्यक असलेल्या कामांना आता सुरुवात झाली आहे। ऑक्टोबर महिन्यापासून 15 डब्यांची लोकल मध्य रेल्वेच्या मार्गावर सुरू होणार आहे। तेव्हा प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणं, सिग्नल यंत्रणेमध्ये बदल करणं अशा कामांना सुरुवात झालेली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। पश्चिम रेल्वेवर ज्याप्रमाणे 15 डब्यांची लोकल धावताना दिसत आहे, मध्य रेल्वेवर सुद्धा आता 15 डब्यांची लोकल ऑक्टोबर महिन्यापासून धावताना दिसणार आहे। मी आता भायखळा रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म नंबर 4 वर उभा आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता की प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे। काम जवळपास पूर्ण झालेले आहे। टाइल्स पण या ठिकाणी बसवलेले आहेत आणि आता हा जो सिग्नल आहे तो सिग्नल सुद्धा लवकरच हटवला जाईल आणि या प्लॅटफॉर्म नंबर 4 च्या सीएसटीच्या बाजूला सिग्नल उभा केला जाईल। मध्य रेल्वेवर 15 डब्यांची लोकल ही जलदगती मार्गावरून धावणार आहे आणि या जलदगती मार्गावर जी रेल्वे स्टेशन्स आहेत या रेल्वे स्टेशनची कामं ही आता लवकरच पूर्ण केली जाणार आहेत। ऑक्टोबर पर्यंत ही कामं पूर्ण होणार आहेत। या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याच्या कामाला सुद्धा लवकरच सुरुवात होणार आहे। भायखळा इथे हे काम जवळपास पूर्ण झालेलं आहे। 15 डब्यांची लोकल ही सीएसटी भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी तसंच भांडूप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण या रेल्वे स्टेशन्सवर काही ठराविक ठिकाणी थांबणार आहे। तर या सर्व रेल्वे स्टेशन्सवर प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याच्या कामाला आता लवकरच सुरुवात होणार आहे आणि ही लोकल जेव्हा धावेल तेव्हा लोकलमुळे 33% ही प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढणार आहे आणि ही लोकल एकदा गेल्यावर त्याच्या मागे जी लोकल येईल त्या लोकलमधील प्रवाशांना गर्दीचा त्रास हा कमी अनुभवता येणार आहे। 15 डब्यांची लोकल सुरू झाल्यामुळे गर्दी काही कमी होण्यास मदत होणार आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडसह अमित जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।